1 ऑक्टोबरला महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. महाविकास आघाडीमध्ये समाजवादी पक्षानं भिवंडी पूर्व आणि अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघाची मागणी केली. मात्र शरद पवार यांच्या पक्षाकडून हे मतदारसंघ सोडण्यास नकार. महायुतीच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल होते उपस्थित. जागा वाटपावर चर्चा झाली असण्याची दाट शक्यता. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीला स्थगिती देण्यास हायकोर्टाने दिला नकार. महसूल विद्यार्थी संघटनेने मतमोजणी रोखण्याची केली विनंती. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंची युवा सेना 2018ची पुनरावृत्ती करणार की सिनेट निवडणुकीत मुसंडी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष. मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावतीमध्ये दाखल. त्यांच्या 2 दिवसीय दौऱ्यात विदर्भातील 11 जिल्ह्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची घेणार भेट. धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पालकमंत्री तानाजी सावंत यांनी तातडीने पंचनामे करण्याचे दिले निर्देश. मुंबईत उघड्या इलेक्ट्रिक लाईनमुळे मृत्यू झालेल्या विमल गायकवाड यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी मुंबई युथ काँग्रेसने केली आहे. तसंच संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू. शेगाव तालुक्यातील माठर गावाजवळ बोरी नदीला पूर. पुराच्या पाण्यात बैलगाडी अडकली होती. मात्र नागरिकांनी शेतकरी आणि बैलांना वाचवले. यवतमाळ जिल्ह्यात 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर परतीच्या पावसानं पुन्हा लावली हजेरी. या पावसाचा सोयाबीन पिकांना फटका. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे, ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com. या वेबसाईटला अवश्य भेट द्या.